नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू यू ऑल. वेलकम टू दिस सेशन. ह्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेजचे MCQ रिसोर्सेस जे ऑनलाईन अवेलेबल आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट वेबसाईट्स जिथं तुम्हाला MCQ क्वेश्चन्सचा अभ्यास तुम्ही करू शकतात. तर ही व्हिडिओ MSBTE फर्स्ट इयरमध्ये जे सी लँग्वेजचा पेपर आहे, खास करून कम्प्युटर ब्रांच स्टुडंट्स, IT स्टुडंट्स, ॲट द सेम टाईम इलेक्ट्रॉनिक स्टुडंट्स, कम्प्युटर मॅनेजमेंट स्टुडंट्स, तसंच इतर सगळे विद्यार्थी ज्यांना सी लँग्वेज स्टडी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मी प्रेझेंट करणार आहे, तर मित्रांनो आपल्याला एक्झामिनेशनसाठी जे MCQ क्वेश्चन्स आहेत ती ऑनलाईन अशा 5 वेबसाईट्स मी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे. ह्या वेबसाईटला तुम्ही विजिट करू शकता आणि त्या विजिट केल्यानंतर तिथून आपल्याला काय स्टडी करायला पाहिजे ती मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. एवढंच नाही तर ही शेवटचे 4th आणि 5वे जे वेबसाईट्स आहेत इथं तुम्हाला PDF फाईलसुद्धा अवेलेबल आहे जे तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकतात. आणि ही दोन्ही PDF फाईल्समध्ये अप्रॉक्सिमेटली एक 250 क्वेश्चन्स आर देअर. ओके, नाव लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वेबसाईट. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही नोटपॅडची फाईलसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. अँड पहिलं वेबसाईट असं तुम्ही कॉपी करा, सिलेक्ट करा, ह्याला राईट क्लिक करा, क्लिक ऑन कॉपी आणि एका वेब ब्राउझरमध्ये जाऊन तुम्ही पेस्ट करायचं ह्या लिंक. तर वेब ब्राउझरमध्ये जाऊन पेस्ट केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला ओपन होते, sanfoundry.com सी इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अँड आन्सर्स. नाव इथं बघा मित्रांनो, चॅप्टर वाईज सगळे टॉपिक्स इथं दिलेलं आहे. पहिलं चॅप्टर आहे डेटा टाइप्स, ऑपरेटर्स, एक्सप्रेशन्स इन सी. पहिले दुसरे टॉपिक्स तुम्ही स्टडी करा. मॅक्झिमम थिअरीकडे तुम्ही लक्ष द्या. 40 प्रश्न तुम्हाला येणार आहेत, ज्यापैकी तुम्हाला कुठलेही 30 तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तुम्ही 40 पैकी 40 जरी सॉल्व केलं तर नो प्रॉब्लेम, ऑल द करेक्ट 30 विल बी इव्हॅल्युएटेड. सेकंड चॅप्टर आहे क्वेश्चन्स ऑन कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स. तिसरा आहे फंक्शन्स अँड स्ट्रक्चर्स, पॉइंटर्स अँड ॲरेज, देन स्ट्रक्चर्स, युनियन्स अँड बिट फील्ड्स. लाईक दिस चॅप्टर वाईज टोटल अप्रॉक्सिमेटली इथं तुम्ही बघू शकता 12 टॉपिक्स आहेत. शेवटचा टॉपिक आहे क्वेश्चन्स ऑन सी प्रोसेसर, सॉरी 13 आहेत. अँड यू हॅव गॉट क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑन सम मिसलेनियस टॉपिक्स इन सी. तर ह्या वेबसाईटवरती हजारोपेक्षा जास्त सी लँग्वेजचे क्वेश्चन्स आहेत, पण इथं ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला करायची गरज नाही. इफ यू आर MSBTE स्टुडंट्स आणि तुमचं पेपर जर बॅकलॉग असेल तर फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करा, एखाद्या लिंकवर इथं क्लिक करा आणि इथं जे अशा प्रकारचे थिअरी क्वेश्चन्स आहेत अशा प्रकारच्या थिअरी क्वेश्चन्सला तुम्ही अटेम्प्ट करा. इट इज पॉईंट क्लिअर. आणि इथं तुम्हाला आन्सरसुद्धा दिलेलं आहे, तुम्ही कम्पेअर करू शकतात की तुम्ही केलेला आन्सर अटेम्प्ट जे केलात तुम्ही ती करेक्ट आहे का रॉंग आहे. इट इज पॉईंट क्लिअर. तर ही वेबसाईट एकदम डिटेलमध्ये तुम्हाला करायची गरज नाही, थोडं थिअरी पार्ट तेवढं तुम्ही स्टडी करा. तर आता सेकंड वेबसाईट इज examtray.com सी लँग्वेज क्वेश्चन्स अँड आन्सर्स बेसिक्स आहेत. तर पुन्हा सेम प्रोसिजर, ह्या लिंकला कॉपी करा आणि त्यानंतर इथं पेस्ट करा examtray.com सी लँग्वेज क्वेश्चन. तर ही वेबसाईट तुम्हाला ओपन होते. तर मित्रांनो ही वेबसाईट ना आपल्या डिप्लोमा MSBTEसाठी खूपच रिलेटेड आहे. इट इज पॉईंट क्लिअर. तर इथं लेफ्ट साईडमध्ये सगळे टॉपिक्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. बेसिक्स 1, बेसिक्स 2, डेटा टाइप्स, राईट, कंडिशनल फंक्शन्स, स्ट्रक्चर्स, बिटवाईज ऑपरेटर्स अँड फाईल ऑपरेशन्स इथपर्यंत आपल्या सिलेबसमध्ये आहे. तुम्ही कुठलाही एखादा टॉपिक इथं तुम्ही क्लिक करायचं आणि इथं त्याचे सगळे क्वेश्चन्स डिस्प्ले होतात, राईट. तर यू कॅन सिलेक्ट दिस वन. आता ही आहे सिंगल लाईन कमेंट 2 फॉरवर्ड स्लॅश इज ऑल्सो कॉल्ड. चेक फॉर द आन्सर हिअर, द करेक्ट आन्सर इज D. म्हणजे ह्याला C++, जावा स्टाईल अँड PHP ऑल्सो, राईट. असं इथं जे क्वेश्चन आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहे ती क्वेश्चन्स आता फक्त आपण स्टडी करायचं. व्हॉट इज द आयडेंटिफायर इन सी लँग्वेज, ऑल द अबव. इट इज पॉईंट क्लिअर, राईट. तर असं क्वेश्चन्स इथं तुम्हाला दिलेलं आहे. तुमचं ज्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन्स पाहिजे, राईट. इथं टोटल 27 आहेत, सॉरी 27 टॉपिक्स आर देअर. क्लिक ऑन एनी ऑफ दिस टॉपिक अँड गो थ्रू दी questions.
इट इज पॉइंट क्लिअर. अँड माझा ॲडवाईज इज ॲज मच ॲज पॉसिबल तुम्ही जर 10 प्रश्न प्रिपेअर केलात तर त्यापैकी एक 7 प्रश्न थिअरी रिलेटेड असू द्या आणि एक 2-3 प्रोग्राम्स त्याचं आउटपुट काय आहे ती तुम्ही स्टडी करा. तर चला मित्रांनो, आता आपलं तिसरं वेबसाईट जे आहे तर तिसरं वेबसाईट इथं तुम्ही बघू शकता. द थर्ड वेबसाईट इज https://geekforgeeks.org. राईट. तर सेम थिंग कॉपी करा इथं आणि ही इथं एका वेब ब्राउझरमध्ये ओपन करा. इथं क्लिक करा. इथं सुद्धा खूप चांगले क्वेश्चन्स इथं तुम्हाला दिलेले आहेत. इट इज पॉइंट क्लिअर. ही सगळे तुम्ही क्वेश्चन्स इथं बघू शकत. अँड इथं ॲज मच ॲज पॉसिबल तुम्ही थिअरी क्वेश्चन्सकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, ही झाले आपले 3 इम्पॉर्टंट वेबसाईट्स. आता त्यानंतर फार इम्पॉर्टंट टॉपिक इज तुम्हाला रेडीमेड 2 PDF फाईल्स इथं तुम्ही बघू शकता. PDF फाईल्स ही मी डेव्हलप केलेले नाहीत, ऑलरेडी तुम्हाला इंटरनेटवरती अवेलेबल आहेत, पण ही तुम्हाला युजफुल राहतील. तर मित्रांनो, माझे एक सजेशन आहे, ही 4थं आणि 5वं जे PDF फाईल्स आहेत ही तुम्ही डाउनलोड करा. तुम्हाला जर डाउनलोड नाही होत असेल तर मला व्हॉट्सॲप करा. रेडीमेड ही फाईल मी तुम्हाला पाठवून देतो. पण ह्या 2 PDF फाईल्सकडे तुम्ही विशेष करून खूप लक्ष द्या, ज्यामध्ये थिअरी क्वेश्चन्स आहेत. ती थिअरी क्वेश्चन्स तुम्ही अंडरस्टँड करा आणि शक्यतो एकदा प्रॅक्टिस करून पण तुम्ही ट्राय करा. आणि ही पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा. आणि त्यानंतर पहिलं वेबसाईट आहे सॅन फाउंड्री अँड एक्झाम ट्रे. ही वेबसाईट तुम्ही खास करून इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत फाईल हँडलिंग अँड स्ट्रक्चर्स त्याच्यासाठी यूज करा. तो आय होप ही ऑर्डर तुम्हाला क्लिअर आहे. आपण कसा अभ्यास करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल 4th and 5th लिंकमध्ये दिलेल्या PDF फाईल्स इमिडिएटली पटापट डाउनलोड करून घ्या. गो थ्रू दी क्वेश्चन्स. त्यानंतर sanfoundry.com अँड examtray.com. मित्रांनो, एवढं तुम्ही करा तर आय थिंक तुम्हाला 100% तुमचं C लँग्वेजचं पेपर क्लिअर होईल. तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डेफिनेटली मला व्हॉट्सअप करा. माझा नंबर इथं अवेलेबल आहे. अबाउट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर ही 2 PDF फाईल्स आहेत. तर ही PDF फाईल बघा मित्रांनो, ही 22 पेजेसचं PDF फाईल आहे. ह्या PDF फाईलमध्ये जे काही थिअरी क्वेश्चन्स आहेत. आता टेक फॉर एक्झाम्पल, अन ॲरे एलिमेंट्स आर ऑलवेज स्टोर्ड इन डॅश मेमरी लोकेशन्स, सिक्वेन्शियल मेमरी लोकेशन्स. तर असं बेसिक क्वेश्चन्स जे आहेत ह्या बेसिक क्वेश्चन्सकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. नक्की तुमचं पेपर निघतं. तर ह्या PDF फाईलमध्ये आणखी मला काय सांगायचं तर ह्या PDF फाईलमध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन्स, 4 मार्क्सचे क्वेश्चन्स, 6 मार्क्सचे क्वेश्चन्स ही सगळे इथं दिलेले आहेत. सॉरी, नॉट इन दिस PDF फाईल, इन दिस PDF फाईल. ह्या PDF फाईलमध्ये 140 प्रश्न आहेत, सॉरी 130 प्रश्न आहेत आणि बाकीचे 1 लाईन क्वेश्चन्स ही सुद्धा आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला जे एक्झाम अटेम्प्ट करायचं आहे त्यामध्ये तुम्ही काय करा, ही 130 प्रश्न ह्याच्यातले आणि ह्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट अबाउट 100 to 150 क्वेश्चन्स विल बी देअर. ओके. तर ती क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या एकदा. दॅट विल बी मोर दॅन सफिशियंट. आणि त्यानंतर सॅन फाउंड्री आणि एक्झाम ट्रे ह्या दोन्ही वेबसाईट्सला डेली एक 50 प्रश्न करा. एक 4 ते 5 दिवसात तुमचं C लँग्वेजचं पेपर सॉल्व करायचं तुम्हाला कॉन्फिडन्स नक्कीच येईल. सो थँक्यू मित्रांनो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा अँड मोस्ट इम्पॉर्टंटली सबस्क्राईब करा. इज दिस पॉईंट क्लिअर? थँक्यू.